मित्र हो, पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ना तेच महाराष्ट्रात सुद्धा घडतंय की काय अशी एक मोठी भीती आता निर्माण झालेली आहे. SIR मोहिमेबाबत किंवा SIR मोहीम राबवली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा अगदी धक्कादायक आणि आश्चर्यकारक पराभव झाला. कधी नव्हे तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला. तृणमूल काँग्रेसचे समर्थक असलेल्या मतदारांचीच फक्त नावं वगळली गेली असे आरोप सुद्धा झालेले आहेत. आणि आता हीच SIR मोहीम महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून काही आरोप झाले, काही आक्षेप घेतले गेले, संशय व्यक्त केला गेला. मतदार यादीमधून आपलं नाव वगळलं जातं की काय याची भीती सुद्धा अनेकांना अजूनही वाटत आहे. आणि आता ही मोहीम अंतिम टप्प्यात आलेली असताना महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल 2 कोटी नावं वगळल्याचा मोठा दावा समोर आलेला आहे. 2 कोटी नावं वगळली गेली असून निवडणूक आयोग याचा नेमका खुलासा सुद्धा करीत नाही असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. रोहित पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा आरोप किंवा एक मोठा दावा म्हणा तो काही केलेला आहे. 2 कोटींचा हा आकडा आणखीही वाढणार असण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. रोहित पवार काय म्हणाले बघा, मतदार यादीतून 2 कोटी नावं कोणत्या आधारावर वगळण्यात आली याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याकडे मागितली गेली. त्यावर निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं याचा तपशील सांगितला बघा. 34 लाख मतदारांचा मृत्यू झालेला आहे. 76 लाख मतदारांच्या घरी तपासणीसाठी गेले पण त्या घरी कोणी आढळून आलेलं नाही. हा मुद्दा मात्र वादाचा ठरू शकतो बरं. तर 77 लाख मतदार कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय सुमारे 2 लाख मतदारांनी माहिती देण्यास नकार दिल्याचंही सांगण्यात आलं. म्हणजे खरं तर नकार द्यायचं कारणच काय येतं आणि तीही संख्या 2 लाखाची असते हे थोडंसं म्हणजे विचार टाकणार आहे. वगळण्यात आलेल्या 2 कोटी नावाबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून स्पष्ट उत्तर मिळाले नाहीत असा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केला. शिवाय काही वगळलेली नावं पुन्हा मतदार यादीमध्ये घेतली जाऊ शकतात असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे. परंतु त्यांनी केलेला एक दावा प्रचंड खळबळ उडवून देणारा ठरला आहे. भारतीय जनता पक्षानं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय विरोधकांची नावं वगळण्याचा प्रयत्न करीत आहे असा त्यांचा मोठा आणि धक्कादायक दावा आहे. SIRचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होणं तसं अवघड आहे. त्यामुळं काही ठिकाणी ब्लॉक पक्षाच्या कार्यालयात बसून टेबल सर्वे केला जातोय आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याकडून माहिती पुरवली जात आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. आणि आपणही पाहिलेलं आहे ही मोहीम सुरू झाल्यापासून राज्यातल्या अनेक ठिकाणावरून अशा बातम्या आलेल्या आहेत की हे सगळं जे काही सुरू आहे ते नगरसेवकाच्या कार्यालयामध्ये सुरू आहे. अगदी पुण्यातली एक घटना तर प्रचंड गाजली. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या कार्यालयात अगदी बॅनर लावून हे सगळे BLO टेबल टाकून बसलेले आहेत आणि तिथं मतदारांची छाननी केली जात आहे. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतलेली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं कारवाई करू, हे करू ते करू, थोडं आम्ही बघा आणखी त्यांनी असं काही सांगून सुरळीत सगळं काही सुरू ठेवण्याचं आश्वासन तरी दिलेलं होतं. शिवाय त्या मंडळीवर कारवाई होईल निवडणूक आयोगानं अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. पण कथित सॉफ्टवेअर प्रकरण मात्र प्रचंड धक्कादायक आहे. मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं असून या सॉफ्टवेअरमध्ये मतदारांचे, आपल्या विचारधारेचे संदिग्ध कोण आणि विरोधी मतदार कोण
अशा 3 श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आल्याचा एक मोठा दावा त्यांनी केलेला आहे. हो, खर तर हा खूप खूप मोठा आणि तेवढा धक्कादायक सगळा हा दावा आहे. तसं बघितलं तरी आरोपाची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. हा काही केवळ राजकीय आरोप किंवा दावा आहे असं समजून याकडे दुर्लक्ष अजिबात करता येणार नाही. भारतीय जनता पक्षानं त्यांच्या पक्षांतर्गत काय करावं, पक्षांचं त्यांच्या अंतर्गत कुठल्या कामासाठी त्यांनी काय करावं हा विषय त्यांचा. पक्षांतर्गत कामासाठी त्यांनी सॉफ्टवेअर विकसित केला असेल तर तो भाग निश्चितपणे वेगळा आहे. पण या सॉफ्टवेअरच्या मदतीनं SIR मोहीम प्रभावित होत असेल किंवा ती केली जात असेल ते मात्र प्रचंड असं गंभीर ठरेल. आणि मग याची चौकशी होणार का आणि मग करणार कोण? होत असलेले आरोप मात्र प्रचंड धक्कादायक आहे. मतदारांची जी छाननी सध्या सुरू आहे त्यावर तुमचा किती विश्वास आहे मित्रांनो, जरूर सांगा. आणि तुमचे काही भले बुरे अनुभव असतील तर ते सुद्धा सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.